Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the cropping system, that is a monocropping system, multiple cropping system, then mixed cropping system, intercropping system, then also strip cropping system, sequence cropping system. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण क्रॉपिंग सिस्टीम हे सुरू केलेला आहे चॅप्टर. तर तो ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीला आहे आणि क्रॉप सायन्सला पण आहे. तर क्रॉप सायन्ससाठी सेकंड पेपरमध्ये चॅप्टर इन्क्लूड केलेला आहे. तर सिलेबस सेम आहे. तर आज आपण बघणार आहोत लेक्चर नंबर 7मध्ये रिले क्रॉपिंग सिस्टीम. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघण्या अगोदर आपण नोटबुक आणि पेन घेऊन बसावं आवश्यक आणि नोट करत चला. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगत आहे, तर व्यवस्थित नोट लिहून घ्या. नोट्स लिहून घ्यायला पाहिजे की जेणेकरून लक्षात राहील. तर बघूया आपण व्हॉट इज मीन बाय रिले क्रॉपिंग. इट इज अ सिस्टम ऑफ क्रॉपिंग इन विच succeeding crops are grown before harvesting of preceding crop, known as relay cropping system. रिले क्रॉपिंग सिस्टीम म्हणजेच अगोदरचं पीक निघण्या अगोदर आपण पुढचं पिकाची लागवड केली जाते. त्यालाच काय म्हणतो आपण, रिले क्रॉपिंग सिस्टीम. तर आपलं पीक आता 15 दिवसांनी काढायला येणार आहे. अशा वेळेस आपण त्या पिकामध्येच आपण पुढचं पिकाच्या बियाचं, जे पुढं पीक आपण घेणार आहोत त्या पिकाचं बियाणं काय केलं जातं, पेरणी केली जाते त्यामध्ये, की जेणेकरून त्या जमिनीमधलं असलेलं ओलाव्याचा वापर करून ते बियाणं वाफून निघणार आणि त्याची व्यवस्थित वाढ होणार. त्यासाठी आपण काही पिकामध्ये आपण ही सिस्टीम वापर करतो. तर तिथं भात पिकाची लागवड केली जाते ज्या भागामध्ये, त्या भागामध्ये हे क्रॉपिंग सिस्टीम वापरली जाते. इट रेफर्स टू प्लांटिंग ऑफ द सक्सेडिंग क्रॉप बिफोर हार्वेस्टिंग ऑफ द प्रिव्हियस क्रॉप, नोन ॲज रिले क्रॉपिंग सिस्टीम. तर पहिली डेफिनेशन जर समजत नसेल, सेकंड डेफिनेशन ही आपण दिलेली आहे, फार सोपं आहे. इट रेफर टू प्लांटिंग ऑफ द सक्सेडिंग क्रॉप बिफोर हार्वेस्टिंग ऑफ द प्रिव्हियस क्रॉप, नोन ॲज रिले क्रॉपिंग सिस्टीम. अगोदरचं पीक उभं असतानाच, म्हणजे काढणी केली नाही, जमीन मशागत केलेली नाही आहे, पीक अगोदरचं उभंच आहे, आता 15 दिवसांनी काढायला येणार आहे. अशा वेळेस आपण काय करतो, नेक्स्ट क्रॉप जे आपण घेणार आहोत सक्सेडिंग क्रॉप, ते बियाणं पेरलं जातं, त्यामध्ये फेकून दिलं जातं. जसं की भात पीक आहे, ज्या भागामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते अशा भागामध्ये हे रिले क्रॉपिंग कॉमनली फॉलो केलं जातं. या भात पिकामध्ये लिनसीडचं बी म्हणजे जवसाचं बी काय केलं जातं, फेकून पेरलं जातं, फेकून दिलं जातं. त्यामध्ये पीक उभंच आहे. जेव्हा भात पिकामधलं पाणी काढून दिलं जातं, आता 15 दिवसांनी भात पीक कापायला येणार आहे, अशा वेळेस जवसाचं बी काय केलं जातं, त्या शेतामध्ये फेकून दिलं जातं आणि ते काढणीला हार्वेस्टिंगला येईपर्यंत वाफून निघतं. मग ते पीक पूर्ण काढून टाकायचं, शेताच्या बाहेर घ्यायचं त्याला, तर तिथं पीक उभं राहणार अगोदरचं. त्यामुळं काय होणार की जे ओलावा होतं त्या ओलाव्याचा उपयोग होणार, अगोदर पिकाला जे खत पाणी घातलं त्याचा फायदा होणार. तर असं आपण जे पीक घेतो त्याला आपण रिले क्रॉपिंग सिस्टीम म्हणतो. तर हे जिथं भात शेती केली जाते, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागामध्ये ही पद्धत आहे. त्याचबरोबर कोकण रिजनमध्ये भात शेती केली जाते, तिथं ही सिस्टीम वापरली जाते, रिले क्रॉपिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये मस्टर्डसुद्धा, ओनियनसुद्धा घेतलं जातं रिले क्रॉपिंगमध्ये. तर हे झालं रिले क्रॉपिंग. बघा आहे ना, आता हे पीक काढायला आलं आहे, हे पीक काढायला आता येणार आहे, तर तोपर्यंत हे वापून निघालेलं पीक आहे. आता हे पीक पूर्ण आपण गहू काढून घेतलं की पूर्ण जागा याला मिळणार आहे ना, त्याला वेगळं मशागत करायची गरज नाही. तर ही जी पद्धत आहे ही आहे रिले क्रॉपिंग सिस्टीम. हे बघा, इकडचं पीक हे दिसत आहे, याच्यामध्ये
दिसत आहे का? पीक दिसत नाही. हार्वेस्टिंग केल्यानंतर हे आपल्याला पीक उघडं दिसत आहे. तर हे रिले क्रॉपिंग सिस्टीम. लक्षात. तर हे आहे रिले क्रॉपिंग सिस्टीम. हे बघा काढलेलं पीक आहे, त्यामध्ये हे पीक आलेलं आहे ना. तर हे काढणी अगोदरच हे पेरलेलं आहे ना, आणि 15 दिवस झाल्यानंतर हे पीक काढलं जातं. मग सगळी जागा याला उपयोगात येते. तर कमी खर्चामध्ये, कमी मशागतीमध्ये दुसरं पीक निघून येतं. तर हे भात शेतीमध्ये लिनसीड क्रॉप प्रामुख्याने घेतलं जातं. नंतर हे गहू पिकामध्ये मस्टर्ड पीक वगैरे घेतलं जातं. ॲडव्हान्टेजेस बघूया. इट अर्लियर हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप. तर आपण अगोदरचं पीक निघण्या अगोदरच पेरलेलं असेल तर ते पीक लवकर निघणारच आहे की नाही, है ना. तर कारण हे पीक निघण्या अगोदर ते पीक वाफून निघालेलं असतं, त्याची वेल डेव्हलप झालेलं असतं. तर हे पीक लवकर निघणारच आहे. इट युटिलायझेशन ऑफ रेसिड्युअल सॉईल मॉइश्चर. रेसिड्युअल सॉईल मॉइश्चर हे काय करतं? ओलाव्याचा सदुपयोग म्हणजे ओलाव्याचा फायदा करून घेतं हे पीक. त्या भात पिकाला जे आपण पाणी वगैरे दिलं त्याचा फायदा करून घेतं. इट युटिलायझेशन ऑफ रेसिड्युअल इनपुट. जे काही आपण खत टाकलेलं आहे, रासायनिक खत म्हणा, शेणखत म्हणा, याचं शेणखताचं तर पॉवर राहतंच त्याच्यामध्ये. रासायनिक खताचं राहणार नाही, पण शेणखताचं पॉवर राहतं. जे आपण भात पिकाला दिलं, गहू पिकाला दिलं, त्याचा फायदा या नेक्स्ट क्रॉप जे आपण घेतलेलं आहे त्याला होणार याचा फायदा. तर हे फायदे आहेत. देन डिसॲडव्हान्टेजेस. या रिले क्रॉपिंगचे तोटे कोणते असणार आहेत? हे डिफिकल्ट टू सोईंग. पेरणीसाठी अडथळा होणार, कारण ते पीक उभं असतं. आपण बी फेकतो, ते काही बी त्याच्या पानामध्येच अडकून राहणार, पूर्ण जमिनीवर पडणार नाही, असं आपल्याला बघायला मिळणार. बी वेस्टेज होणार. इट लॉसेस सीड. बियाचं बी काय होणार? लॉसेसमध्ये जाणार, है ना, वेस्टेजमध्ये जाणार, पिकाच्या त्यामध्ये अडकून राहणार पानामध्ये. डू नॉट युनिफॉर्म सोईंग. एकसारखी पेरणी होणार नाही. जे बियाणं ओल्या जागेमध्ये पडलं तर ते लवकर वापरून निघणार, नंतर पडलेलं नंतर निघणार, असं होणार. म्हणजे सारखं दिसत नाही पीक. मोर इंटेन्सिटी ऑफ वीड. कारण आपण जमिनीमध्ये काहीच मशागत न करता आपण पेरणी केलेली आहे, तर नक्कीच काय होणार? तणाचा प्रादुर्भाव होणार. नक्कीच तणाचा प्रादुर्भाव हमखास होणार. इंटरकल्चर ऑपरेशन इज नॉट पॉसिबल. यामध्ये आंतरमशीत कामं होणारच नाही. आंतरमशीत कामं होणार नाही. खुरपणी नाही, कोळपणी काहीच होणार नाही, कारण की अगोदरचं पीक आपण कापणी केलेली आहे, मशागत केलेली नाही, तर आंतरमशागतीची कामं होणारच नाही आहे. डू नॉट लँड प्रिपरेशन. याच्यामध्ये पूर्वमशागत केलीच जात नाही. पूर्वमशागत केली जात नाही. तर दिज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रिले क्रॉपिंग सिस्टीम. नेक्स्ट क्रॉपिंग सिस्टीम, 8th system of cropping system, multi-storied cropping system. Multi-storied cropping system. It is a system of cropping in which two or more crops are grown on the same piece of land according to its height is known as multi-storied cropping system. तर मल्टी-स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये एक पिकाच्या हाईटनुसार शेतामध्ये पिकाची लागवड केली जाते की एक दुसऱ्याला त्याचा फायदा व्हावं, आणि एका पिकापेक्षा अनेक पिकं आपण एकाच जमिनीमध्ये घेतो, त्याला पण मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. इट इज कॉमनली फॉलोड इन प्लांटेशन क्रॉप इन केरला स्टेट. तर जे मसाले पीक आहेत, प्लांटेशन क्रॉप आपण जे म्हणतो, मसाले, स्पायसेस क्रॉप, अशा भागामध्ये लँड व्हॅल्यू फार असते. जमिनीचं फारच त्याची उत्पादकता असते आणि ते फारच व्हॅल्युएबल असतं जमीन. अशा वेळेस त्या जमिनीमध्ये एक पीक न घेता अनेक पिकं घेतले जातात की जेणेकरून एकमेकाच्या सावलीचाही फायदा व्हावं आणि सर्व पिकांना सूर्यप्रकाश चांगलं मिळावं, या पद्धतीनं लागवड केली जाते. त्याला म्हणतात मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम. मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम. सपोज एक्झाम्पल, ॲराकेनट प्लस ब्लॅक पेपर. ॲराकेनट आहे म्हणजे सुपारी, त्यामध्ये ब्लॅक पेपर, काळे मिरे, काळी मिरची ज्याला म्हटलं जातं, काळे मिरे, प्लस बनाना, प्लस पपया,
प्लस पाईनॲपल और जिंजर. बघा सगळ्यात उंच जाणारं ॲराकेनट, सुपारीचं झाड सरळ वाढतं नारळासारखं. त्यावर येणारं ब्लॅक पेपर वेलवर्गीय आहे, याच्यावर त्याची वाढ होणार. बनाना त्याच्यापेक्षा हाईट कमी पण हे सुद्धा सरळ वाढणारं. आणि बनाना किंवा पपया घ्यायचं दोनपैकी. मग यांच्या सावलीमध्ये येणारं पाईनॲपल किंवा जिंजर झालं हे मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम आहे ना. तर या पद्धतीनं क्रॉपिंग सिस्टीम घेतली जाते, याला म्हणतात मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम. तर हे महाराष्ट्रामध्ये नाही, तर हे केरला स्टेटमध्ये जास्त आहे. मसाले पिकं जिथे घेतात तिथं आहे बघा हे सिस्टीम आहे ना. तर उंच वाढणारे सुपारीचे झाडं, त्याला येणारं कोणतं ब्लॅक पेपर, त्याच्या बाजूला कोणती ओळ असणार पपया किंवा बनाना, आणि त्या सेंटरमध्ये काय असणार पाईनॲपल किंवा जिंजर. पाईनॲपल जिंजर हे सावलीमध्ये येणारं पीक. कसं येणार आहे सावलीमध्ये हे पीक सुपारीचं झाड आहे ना. तर हे जे सिस्टीम आहे हे आहे मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम. एकदम उंच, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान अशा पद्धतीनं पिकाची लागवड केली जाते. ते बघा लक्षात. हे आहे सुपारीचं झाड आहे ना. त्यानंतर त्याला लागूनच काय असणार आहे ब्लॅक पेपर आहे ना, त्याची वेल असते, त्याच्यावर वेल जाणार. त्यानंतर केळी किंवा पपई असणार, आणि त्यांच्यामध्ये असणार आहे आपलं जिंजर अद्रक सावलीमध्ये येणारं आहे ना, किंवा पाईनॲपल. तर अशा रीतीने ही लागवड केली जाते. इट इज मोस्टली फॉलोड इन कोकण रिजन in high value plantation crops where land holding is very small and value of land is very high है ना. जमिनीची फार किंमत असते आणि त्या जमिनीसुद्धा फार लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते, क्षेत्रफळ फार कमी असतं. मग उपजीविका तर करावं लागणार आहे, तर एका शेतामध्ये असे अनेक पिकं घेतले जातात आणि ते त्याच्या हाईटनुसार घेतले जातात. त्याला म्हणतात मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम. दॅट इज ॲराकेनट प्लस ब्लॅक पेपर प्लस बनाना और पपया प्लस पाईनॲपल. इट इज ऑल्सो टर्म ॲज मल्टी टायर और मल्टी लेवल क्रॉपिंग. यालाच काय म्हटलं जातं मल्टी टायर सिस्टीम. यालाच काय म्हटलं जातं मल्टी टायर सिस्टीम और मल्टी लेवल सिस्टीम. मल्टी स्टोरीड क्रॉपिंगलाच दुसरं नाव काय मल्टी टायर सिस्टीम और मल्टी लेवल क्रॉपिंग. लक्षात मल्टी लेवल क्रॉपिंग. तर इन दिस ॲराकेनट विथ हाय सनलाईट डिमांड मेक फर्स्ट टायर फॉलोड बाय ब्लॅक पेपर ग्रोईंग विथ द सपोर्ट ऑफ ट्रंक मेकिंग सेकंड टायर. त्याच्यामध्ये फर्स्ट टायर, सेकंड टायर, थर्ड टायर, फोर्थ टायर असे 4 पिकं आपण एकाच शेतामध्ये घेतो. तर ज्याला सूर्यप्रकाश भरपूर पाहिजे असं जो पीक आहे ते फर्स्ट टायर आहे ना. आणि सेकंड टायर जे आहे ब्लॅक पेपर की ज्याला सपोर्टिंग पाहिजे, हे वेलवर्गीय आहे, त्याला सपोर्टिंग कोण करणार ॲराकेनट. त्याच्या खोळावरती वेल सोडली जाणार. झालं सेकंड टायर. इन बिटवीन 2 ॲराकेनट ट्री. आता 2 ॲराकेनट, 2 ओळी आपण ॲराकेनटचे लावले, ब्लॅक पेपर लावलं, ओके. त्या 2 ओळीमध्ये पपया और बनाना इज प्लांटेड मेकिंग थर्ड टायर. त्याच्यामध्ये काय केलं बनाना किंवा पपयाची लागवड केली की ज्यांची हाईट कमी असते त्या ॲराकेनटपेक्षा. अँड पाईनॲपल और जिंजर मेक्स द फोर्थ टायर विथ हाय डिमांड ऑफ शेड अँड ह्युमिडिटी. मग यामध्ये थर्ड टायर आपण कोणतं घेतलं पपया की बनाना. पाईनॲपल और जिंजर मेक द फोर्थ टायर विथ हाय डिमांड ऑफ शेड अँड ह्युमिडिटी जस्ट लाईक मल्टी स्टोरीज बिल्डिंग. जस्ट लाईक मल्टी स्टोरीड बिल्डिंग. आता ते शेतामध्ये कसं दिसणार मल्टी स्टोरीड बिल्डिंग सारखं दिसणार है ना. काय लहान जिंजर किंवा पाईनॲपल, त्याच्यापेक्षा मोठं बनाना किंवा पपया, त्यापेक्षा मोठा ॲराकेनट, असं मल्टी स्टोर दिसणार बिल्डिंग सारखं. तर आता इथं तसंच असं होणार, नंतर तसं होणार. म्हणजे 2 ॲराकेनटमध्ये काय केलं जातं
नेक्स्ट पपया, पपयानंतर जिंजर, जिंजर झालं की आणखीन पपया किंवा बना, त्यानंतर अॅराकॅनट. अशा रीतीनं पूर्ण शेतामध्ये याची लागवड केली जाते. म्हणजे 2 अॅराकॅनटच्या मध्ये काय असणार, 2 पपयाच्या ओळी असणार आणि एक जिंजरची मध्ये. कारण जिंजर जे आहे, पायनॅपल जे आहे, हे शेड लविंग प्लांट आहे. याला सावली आवडणार आहे आणि ह्युमिडिटी आवडतं आणि जोमदार उत्पादन मिळतं. जेवढं जिंजरला सावली मिळाली तेवढं जिंजरची चांगली वाढ होते. तर ही आहे 4th टायर क्रॉपिंग सिस्टीम, म्हणजेच मल्टी स्टोरीड क्रॉपिंग सिस्टीम. समजलं असेल अगदी सोप्या भाषेमध्ये. काय, अॅराकॅनटच्या 2 ओळी, त्याला जेवढं अंतर पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्या बाजूला काय करणार, पपया किंवा बनाना लावणार आणि दोघांच्या मध्ये काय पेरलं जाणार, जिंजर किंवा पायनॅपल. तशा रीतीनं पूर्ण शेतामध्ये लागवड केली जाते. देन कॅच क्रॉपिंग सिस्टीम, लास्ट क्रॉपिंग सिस्टीम, कॅच क्रॉपिंग सिस्टीम. When subsidiary crop is sown in between the gap of widely spaced crop, or when a subsidiary crop is sown in the gap between 2 major crops of different season, or when contingent crop is sown to catch season, under the circumstances of total failure can be termed as catch cropping. आता कॅच क्रॉपिंग म्हणजे ज्या पिकाला स्पेसिंग भरपूर लागतं, वाईडली स्पेसिंग क्रॉप आहे. सपोज कॉटन आपण उदाहरण घेऊ, है ना. कापसामध्ये गॅप झालं तर जागा भरपूर रिकामी राहणार, है ना. कारण हे जास्त अंतराने लागवड केलं जातं कापूस. त्यामध्ये एक जर झाड फेल गेलं तर त्यामध्ये आणखी दुप्पट जागा रिकामी राहते आणि त्या रिकामी जागेमध्ये तणाचा प्रादुर्भाव जास्त होतं. तर शेतकऱ्याला ते अजिबात आवडत नाही, है ना. शेतकऱ्यांना शेत रिकामं राहणं आवडत नाही. त्यासाठी अशा जागेमध्ये आपण ते पीक न घेता दुसरं लवकर येणारं जे पीक आहे ते पीक आपण त्याच्यामध्ये लागवड करतो. त्याला म्हणतात कॅच क्रॉपिंग सिस्टीम. काय म्हणायचं, कॅच क्रॉपिंग म्हणजे लवकर येणारं, है ना. त्यामध्ये गोबी तरी घालणार, कोथिंबीर तरी लावणार, मिरच्या तरी लावणार, असं म्हणजे लवकर येणारं पीक, की जेणेकरून कापसाच्या अगोदर ते येणार असं. तर त्याला पण कॅच क्रॉपिंग म्हणजे पैसे देणारं, कमी कालावधीमध्ये येणारं. तर या पद्धतीनं कांदा घेतले इथं, है ना, कॅच क्रॉपिंग सिस्टीम. ऊसामध्ये कुठं कुठं रिकामी जागा असते तेव्हा कांदा लावलं की आपलं उत्पादन मिळतं, तर कॅच क्रॉप. कॉटनमध्ये ग्रीन ग्राम, लक्षात, कॉटनमध्ये ग्रीन ग्राम. मूग वगैरे लवकर निघतं कापसापेक्षा जिथं गॅप आहे. शुगर केनमध्ये पोटॅटो, ग्रीन ग्राम किंवा बाजरा, सेसॅमम, सनफ्लावर शुगर केनमध्ये. ॲज अ मिड सीझन करेक्शन क्रॉप्स वेन मेन सीझन क्रॉप फेल्स, है ना. तर मेन जे आपलं आहे मुख्य पीक ते जर फेल होण्याच्या मार्गावर आहे किंवा ते वापरून निघालं नाही, अशा वेळेस त्यामध्ये लवकर येणारं पीक लावलं जातं, की पुन्हा आणखीन तेच पीक लावण्यापेक्षा, कारण त्याच्यामध्ये फार गॅप होतं, वयामध्ये फारच गॅप पडतं. तर अशा वेळेस आपण तेच पीक न घेता दुसरं पिकाची लागवड केली जाते. त्याला म्हणायचं कॅच क्रॉपिंग सिस्टीम. काय म्हणायचं, कॅच क्रॉपिंग सिस्टीम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं पूर्ण क्रॉपिंग सिस्टीम 9च्या 9 क्रॉपिंग सिस्टीम अभ्यासलेला आहो. व्यवस्थित व्हिडिओ बघा. नवीन विद्यार्थी जॉईन झाले असतील तर त्यांनी पहिल्या चॅप्टरपासून आपण पूर्ण सिलेबस दाखवलेला आहे, लक्षात. तर त्या पद्धतीनं पूर्ण बघा तुम्ही, की जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. तर व्यवस्थित आनंदी राहा, व्हिडिओ बघत चला, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.